मैदानाकडे या. पहिलं षटक हाताळण्यास सज्ज असेल राजा. स्ट्राईक एंडवर असेल प्रमोद. पाहिलं गेलं तर पिवनचं षटक शतरक्षक पूर्ण पिवनच्या षटकामध्ये जवळजवळ 2 पाहिला गेलं तर पहिला चेंडू होता मात्र पहिलाच आद्रा दांड्या उद्ध्वस्त करतो या गोलंदाज. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट काढताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डीजा मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो. बघा या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला विनंती आहे आणि जे आपल्या या ठिकाणी खेळाडू आले त्यांना सुद्धा विनंती आहे की नंदू झुगरे एक स्टार बॉय इंस्टा आणि फेसबुकला खूप या ठिकाणी फॉलोअर्स आहेत. त्यांच्या तुम्हाला जर एनर्जी ड्रिंक पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. स्टिंग तुम्हाला मिळेल आणि हेल्थ मिळेल. बघा तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं असेल, तुम्हाला जर मोठे मोठे फटके मारायचे असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग राहावं अशी जर अपेक्षा असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंदू झुगरे यांच्याकडे स्टिंग मिळेल. निश्चितच पहिलं चेंडू फेकी केली मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. त्या राजा या गोलंदाजे मात्र पहिला विकेट धक्का लागला या आनंदवाडी संघाला. दुसरा चेंडू इथे मात्र घडतंय काय बॅट्स येणार एज मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. निर्धाव चेंडू हा देखील चांगला चेंडू फेकला मात्र सत्रक्षण तितकंच सुंदर पाहायला मिळालं देरंग संघाकडनं. काही गोलंदाजी राहिली अद्याप देखील. दोन्ही चेंडू फेकले. दोन्ही चेंडू इथे एका चेंडूवर एक विकेट प्राप्त केली. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू असणाऱ्या राजा या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी पिवनची जी गोलंदाजी असते ती गोलंदाजी मात्र इथे दाखवत असताना इथे मात्र परत एकदा बॅट्सचा एज होता मात्र लेग बाय. पंचांचा इशारे लेग बायचा एक धावफलकावर जोडली जाईल. संघाचा मात्र श्री गणेश होणार या एका धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल. एक धाव. राजा मात्र काय गोलंदाजी करतो. पिवनचं षटक हाताळण्यास सज्ज होता मात्र संघाच्या संघनायकांनी सोपवलेली जिम्मेदारी मात्र पार पाडत असताना या मैदानावरती अद्याप देखील एकच धाव खर्च केली. 3 चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र हल्ला चढवलाय. चेंडू थांबणार नाहीये. फिल्डरच्या डोक्यावरून जाईन दमदार षटकार. इथं मात्र आल्याच प्रहार राजूच्या गोलंदाजवरती आल्याच पहिला षटकार दागून दिलाय फलंदाजाने. अविनाश काय फलंदाजी पाहायला मिळाली. आल्याच एक मोठा फटका आपल्या संघासाठी कुठेतरी मारून दिलाय. त्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. तो मात्र फटका येऊन दिलाय. राजाच्या गोलंदाजीवर प्रेशराइज गोलंदाजी मात्र अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी. बॅटिंगला पाहिलं गेलं तर अतिश हा फलंदाज पाहिला गेलं तर आल्याच मोठा फटका. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह खेळला होता मात्र एक धावफलकावर जोडली जाईल. एक चोरटी धाव घेतली मात्र एका धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल. 8 आकड्यावर चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. तितकीच चांगली गोलंदाजी आहे. पिवनचं षटक पाहिलं गेलं तर पिवनचं षटक काय आहे ते दाखवून देताना राजा हा गोलंदाज मात्र त्याच्या एक चेंडूवर मात्र मोठा फटका आला. मात्र स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अविनाश. अद्याप देखील जकडून ठेवलं या फलंदाजाला मात्र मोठाले फटके. इथे मात्र फुलटॉय चेंडू फुल टोल दिलाय का मात्र तिथं फक्त बघत राहील सत्रक्षण. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. तर पिवनचं षटक हाताळत असताना राजा गोलंदाजाने मात्र 6 चेंडू खर्च केल्या मात्र धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. त्या आनंदवाडी संघाकडनं 12 या आकड्यावर चांगली रणगती मारण्यात यश आले मात्र
P1चं षटक जे पाहिजे होतं ते मात्र षटक आले 12 या आकड्यावर धावफलक पुढे सरसावलं गेलंय. P1चं षटक मात्र ओपन झालंय. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. कुठेतरी 3 निर्धाव चेंडू आले होते मात्र चौथा चेंडू प्रहार केला होता या अतिशय फलंदाजाने. मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार देखील चढवला अविनाश या फलंदाजाने मात्र तिथे चौकार दागून दिला. मात्र P1चं शतरक्षण ओपन झालंय. नामदेव गोलंदाजी मार्कवर इथे मात्र काय घडतंय फिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल चौकार. तर अद्याप देखील स्कोर इथे थर्ड पंचांची माग. तर या ठिकाणी विनंती आहे, आपण या ठिकाणी बृहन्मुंबई कर्मचारी देऊ चौधरी आपल्याला विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. देऊ चौधरी तुला विनंती आहे की आपण आयोजकांची विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. इथं पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा येईल. नो चेंडू स्टेप आउट केल्याचा नो चेंडू येईल. मात्र अद्याप देखील पंचांचा इशारा असेल. चौकार एक थर्ड अंपायरचं देखील मांग केलं असेल. चेंदर सर थर्ड अंपायरचं काम. तर पाहिलं गेलं तर सामना घडतोय या मैदानावरती. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट मात्र इथे फटका फसला गेलाय. चेंडू जाईल निर्धाव चेंडू. या गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करत असताना नामदेव अद्याप देखील 2 चेंडू फेस केले. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला. लेग कव्हरच्या दिशेमध्ये मात्र दुसरा चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली अद्याप देखील. तर या ठिकाणी आपण पाहतोय आपले पाहुणे देऊ चौधरी या ठिकाणी यांचं आगमन झाले. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मी विनंती करेन या ठिकाणी काळूराम कांबळे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. निश्चित या ठिकाणी बघा आपला आदिवासी वर्ग कुठे या ठिकाणी कमी आता राहिला नाही आहे. अक्षरशः देऊचा विचार केला ना देऊ चौधरी तर माझा वर्गमित्र आणि आज हा बृहन्मुंबई या ठिकाणी कर्मचारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजे मित्रांनो बघा आज आपला आदिवासी वर्गसुद्धा कित्येक या ठिकाणी नोकरीमध्ये या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी आपण सामना पाहतो. त्या सामन्यामध्ये आपण जर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला ना तर अगदी नामदेव वाघ हा सुद्धा या ठिकाणी एक आपला सरकारी कर्मचारी आहे आणि बरेचसेच कर्मचारी वर्ग आपला आदिवासी वर्ग आहे. तो विष्णू चौधरी असेल हा सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहे. म्हणजे पोलीस खात्यामध्ये तो कार्यरत आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आता आपला आदिवासी वर्गसुद्धा कुठे थांबला नाही आहे. म्हणून त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्व मंडळीचं या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा सहर्ष स्वागत. काही फलंदाजी पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर अद्याप देखील अविनाश काय फटकेबाजी खेळतोय. सॉरी अतिश फटकेबाजी खेळतोय. मात्र इथं कुठेतरी नामदेवला विचार करावा लागेल. आतिशच्या बॅटमधून वारंवार मोठाले फटके येत असताना पाहायला मिळतील. अद्याप देखील नामदेव चांगला गोलंदाज असून देखील कुठेतरी प्रेशराईज गोलंदाजी करत असताना त्याचं कारण म्हणजे एक फलंदाज घणाघाती प्रहार करत असताना हा देखील फुल टॉस चेंडू होता. मात्र फक्त कट केलाय. त्या चेंडूवर मात्र एक धाव येईल का. मात्र एकच धाव येईल या चेंडूवर. मात्र अद्याप देखील विचार केला तर अविनाशसाठी बघा एक चांगली संधी असणाऱ्या अविनाशसाठी प्रत्येक षटकारासाठी
हरेश शिंगवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं आहे. मात्र गोलंदाज तितकाच चांगला नामदेव. इथे मात्र फुलटॉस चेंडू जाईल तोपर्यंत फिल्डर तैनात आहे. 2 धावा कंप्लीट होतील. निश्चितच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या क्रीजवर. इथं पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा डीज या. सायकल घेऊन जाईल नाही काय माझं लग्नाचं वय झालं लागल मला पुरी ना काय तिकट गाडीचा बॅक मारून लागल मला डिस्को ना जाई तिकट गाडीचा बॅक मारून लागल मला डिस्को ना जाय. तर या ठिकाणी आमचे मान्यवर आमचे पाहुणे राजेश डाक उर्फ बाबा पनवेल जर या ठिकाणी कुठे आले असतील तर आपले या ठिकाणी आयोजक तुम्हाला विनंती करतायत काळराव म्हणता वाघ की आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर राजेश उर्फ डाक पनवेल यांना विनंती आहे आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. ओव्हर टू कृष्ण. येस धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात 2 षटकाच्या माध्यमातून. 25 या आकड्यावर फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं भिवनचं षटक हाताळलं होतं मात्र फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. नामदेवने सेकंड ओव्हर फेकलं होतं मात्र त्यांनी 13 धावा खर्च केल्या. मात्र संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल. गोलंदाज एकनाथ पारधी पाहायला लागेल. अद्याप देखील फलंदाज आतिश पाहायला गेलं तर वैयक्तिक धावेवर खेळतोय. आपल्या संघाचं खूप चांगलं योगदान देत असताना इथे मात्र आडव्या पट्ट्याचा शॉट केला होता मात्र चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. इथे काय घडतंय पाहायला लागलं. अंपायरचा डिसिजन येईल स्टेज डिसिजन. इथं मात्र 1 धावफलकावर जोडली जाईल. चित्त्याच्या वेगाने धावा घेतली होती. फलंदाज आतिशने मात्र स्ट्राईकवर नेऊन ठेवला आहे अविनाश. अद्याप देखील काय फटकेबाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकनाथ गोलंदाजी संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. एकनाथ पहिला चेंडू पेस केला होता मात्र 1 धाव खर्च केली एका चेंडूवर. मात्र दुसरा चेंडू इथे मात्र उडवलाय. तोपर्यंत फिल्डर येईल का चेंडूच्या खाली मात्र चुकी पाहायला मिळते या शतरक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अद्याप देखील कुठेतरी चुकीला माफी नाही. इथे मात्र घडतंय काय वापिस थ्रो. चुकीचा थ्रो करताना पाहायला मिळतं. या थ्रोवर मात्र धावा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सॉरी 3 धावा. कुठेतरी चुकीचं सतरक्षण पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने इथे मात्र 3 धावा कन्वर्ट केल्या या फलंदाजांनी मात्र चांगले. बघा या ठिकाणी विनंती आहे आपण तर नक्कीच एकनाथसाठी सुद्धा सुवर्ण संधी आली. मात्र 3 चेंडूवर 3 विकेट मिळवल्या. त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. मात्र इथे घडतं काय वारंवार चुक्या करायच्या नाहीत या संघाला. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकी काय लाजवाब होती. मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. जिथे कुठेतरी चुक्या झाल्यात ती झेल मात्र टिपायची होती. त्या झेलवर मात्र 3 धावा आल्या. त्या 3 धाव्याने कन्वर्ट स्कोरबोर्ड हल्लं गेलंय. 29 या आकड्यावर फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अद्याप देखील पाहिलं गेलं तर एकनाथ सुद्धा तितकाच चांगला गोलंदाज. कुठेतरी रनअपचा अडथळा होताना पाहायला मिळेल एकनाथचा. अद्याप देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. अद्याप देखील 3 चेंडू पेस करायचे त्या फलंदाजाला. हे फलंदाज मात्र मोठाले फटके सजवतात. इथं मात्र हा देखील फटका उडवलाय. फटका जाईल 1 बाउन्स. दमदार सवकार. अद्याप देखील या चौकारीच्या साहाय्याने मात्र स्कोर फलक हल्ला गेलाय. 34 या आकड्यावर 33 या आकड्यावर मात्र गोलंदाजी प्रेशराईज एकनाथ. कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची होती. नामदेवने मात्र 6 चेंडू फेकले होते. 13 धावा खर्च केला होता. मात्र एकनाथ देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी महागडा गोलंदाज ठरतोय. इथे मात्र बॅटचा येणारी बॅकअप चांगलं होतं मात्र बीट केलं थोडं. तोपर्यंत धाव येईल मात्र 1 धाव.
धावफलकावर निश्चित धावा जोडल्या जात आहेत, भरधावगतीने धावा जोडल्या जात आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळते आनंदवाडी संघाकडनं. मात्र खूप लांबून हा संघ आलेला आहे, त्याचं नितांत उदाहरण या स्पर्धेमध्ये देत असताना मात्र तितकी चांगली गोलंदाजी मात्र करायची होती. एकनाथ या गोलंदाजाला अद्याप देखील मागडा ठरलेला गोलंदाज, त्याच पद्धतीचं थोडं कमबॅकिंग गोलंदाजी करायची होती. मात्र इथे घडतंय काय, चेंडू जाईल, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा फार, षटकार. मात्र काय पाहायला मिळालं, अद्याप देखील 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अद्याप देखील वेळ लावायचा नाहीये. धेरंग संघ कुठली टीम मिटिंग घ्यायची नाहीये, कारण स्पर्धा पाहिली तर जवळजवळ खूप मोठी स्पर्धा आहे. पाहिली गेली तर नाईट स्पर्धा असेल. नाईट स्पर्धेचं आयोजन पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आहे. या वाघाचवाडी संघाचं मी कौतुक करेल. या ठिकाणी पाहुण्यांची भरपूर या ठिकाणी ये जा चालू आहे. त्या पाहुण्यांचं जर आमच्या आयोजकाच्या वतीनं खूप खूप या ठिकाणं आभार. आपण आलात, आपल्या या कार्याची शोभा वाढवलीत, तुमचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. तर या ठिकाणी मनोहर बसमा यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या आयोजनासाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी आली आहे, आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणं सहर्ष स्वागत. तर विनंती आहे, आपण काळराव अनंत वाघ आपल्या हस्ते मनोहर बसमा यांचं सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करायचं आहे. विनंती आहे, आपण मनोहर बसमा या. आणि काळराव वाघ एक खूप मोठं व्यक्तिमत्व, तसेच या ठिकाणी आपले धामणे गावची आणबाण शान मनोहर बसमा यांचं स्वागत करतील आपले लाडके हे आयोजक काळराम वाघ यांना. विनंती आहे, आपल्या हस्ते शुभ हस्ते शाल आणि सन्मान देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि आपल्या आयोजनासाठी त्यांची आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी आली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, पुढे जाऊया. या ठिकाणी आपले पाहुणे लक्ष्मण ठाकरे या ठिकाणी आलेत, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी स्वागत. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की काळराम वाघ आपल्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. लक्ष्मण ठाकरे आणि आपले लाडके पाहुणे राजेश डाक उर्फ बाबा पनवेल, खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा विनंती आहे की काळराम वाघ यांना विनंती आहे, आपल्या हस्ते शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. बघा, या ठिकाणी टाऊर गावातले एक खूप मोठं व्यक्तिमत्व लक्ष्मण ठाकरे, त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी आपण त्यांचा सुद्धा आभार मानूया. आणि जाऊया आपले लाडके पाहुणे या ठिकाणी राजेश डाक उर्फ पनवेल, त्यांना सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन मी आपले लाडके आयोजक काळराम वाघ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते साहेबांचं या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपण आलात, आपल्या विना ही स्पर्धा अधुरी आहे. आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. खरोखर या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, तसंच या प्रेक्षक वर्गांचं आणि या सर्व प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया सरळ मैदानाकडे. ओव्हर टू किरण. थँक्यू चेंदर सर. तर अद्याप विचार केला तर मैदानामध्ये शेवटचं षटक हाताळण्याचं सज्ज असेल लक्ष्मण. अद्याप देखील मी तुम्हाला घेऊन जातोय. एक चांगली मेजवानी आली बघा मित्रांनो, प्रत्येक प्रेक्षकांसाठी आणि एक क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी घेऊन आलोय. मात्र आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगे 2023चे पहिला पर्व असेल. मात्र सामन्याचं नियोजन असेल दिनांक 19/4/2023 ते वार असेल शनिवार 22/4/2023 या दरम्यान ही मेजवानी मात्र आपल्या भेटीला येणार आहे. प्रवेश फी फक्त 6000 असेल.
तर प्रथम पारितोषिक असेल 50,000, सेकंड प्राइज असेल 25,000, तर तिसरं आणि चौथं प्राइज असेल 12,000. तर वलतोय मैदानाकडे, चांगली मेजवानी देखील आली आपल्या. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहूया आपले लाडके पाहुणे राजेश डाग उर्फ बाबा पनवेल यांच्या माध्यमातून आपल्या आयोजनासाठी 2100 रुपयाचं रोख आर्थिक मदत लाभली आहे. तरी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतःकरणातून खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण आत्ताच आपण पाहिलं की आपल्या धामणे गावचे लाडकं एक व्यक्तिमत्व मनोहर बसमा यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाची आर्थिक या ठिकाणी मदत लाभली या आयोजनासाठी. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत. अद्याप विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लक्ष्मण यांच्याकडून. विचार केला तर चौथं षटक मात्र समाप्तीचा इशारा येईल. पंच तर येणाऱ्या 24 चेंडू धावफलकावर धावा जोडल्या गेलेत 45 तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 46 रन्सची आवश्यकता असलेल्या धेरंग संघासाठी मात्र आनंदवाडी संघ लगेचच रवाना व्हायचा आहे, कारण वेळ लावायचा नाही आहे. स्पर्धेचा मात्र विचार केला तर अतिशय महागडी स्पर्धा. पाहिलं गेलं तर जवळजवळ 2 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. अद्याप देखील सर्वाधिक मोठी स्पर्धा आदिवासी समाजामध्ये म्हटली तरी चालेल, कारण सातत्याने हा तिसरं पर्व असेल या सामन्याचं. मात्र काय देखील पूर्ण साईप्रीतच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये बघितली जात असेल. मात्र निश्चित या ठिकाणी कृष्णा या साईप्रीतचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण सातत्याने 5 दिवस या ठिकाणी अगदी डोळ्याची मेहनत आहे. रात्र म्हटले की डोळ्याला तुम्हाला झोप मिळत नाही आहे, आणि खऱ्या अर्थाने साईप्रीत लाईव्ह तुम्हाला सातत्याने 5 दिवस तुम्हाला ती झोप सांभाळून तुम्हाला तुमचं कार्य करावं लागतं. आणि अक्षरशः अगदी प्रेक्षकांनाही तोंड द्यावं लागतं, कधी कधी खेळाडूंनाही तोंड द्यावं लागतं, आणि ते काम या ठिकाणी साईप्रीत लाईव्ह करत असताना मात्र खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि ही स्पर्धा त्यांची आपल्या कव्हरेज केली जाते. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप आम्ही या ठिकाणी त्यांचा आभार आहोत. आपल्या हस्ते आपण ही स्पर्धा घर बसले लाईव्ह तुम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवतात, तर खऱ्या अर्थाने तुमची सुद्धा खूप मेहनत आहे. म्हणून तुमचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी कौतुक. नक्कीच फार चांगलं साईप्रीतच्या माध्यमातून क्लिअरिटी म्हटली तर चांगली क्लिअरिटी यांच्या माध्यमातून पोचवली जाते. अद्याप देखील मी ह्या सेकंड पूर्वार्धाचा विचार केला तर मी माझे समवेत जोडले गेले तर मनोज फसालिया मॅन फ्रॉम माथेरान त्यांच्या समेत जोडले जाते. मी घेऊन चलतोय नेक्स्ट मॅचचा समालोचक. तुम्हाला चांगला एक स्वीट गोड मुखातून ऐकायला मिळेल. ओव्हर टू मनोज फसालिया. हॅलो तमाम रसिक क्रीडा नगरीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय माझे स्वयंसेवन एंटरप्राइज चषक 2023 ही स्पर्धा पाहतोय. पर्व तिसरं या स्पर्धेचं वाघाची वाडी पनवेल ही नगरीमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला भेटते. ही मॅच पाहिलं तर तिसरी मॅच आहे आपल्यासमोर. एकीकडे पाहिलं तर ढेरंग तर दुसरीकडे पाहिलं तर आनंदवाडी हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिली इनिंग समाप्त झाले. धावसंख्या पाहिली तर धावफलकेवरती धावा आपण पाहतोय 45 धावा धावफलकेवरती आहेत. 46 धावांचं इथं टार्गेट सेट करायचं आहे समोरच्या टीमला. सलामीवीर मैदानामध्ये गेलेत आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय सुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय लक्ष्मण. सलामीवीर मैदानामध्ये आहेत. येणारे 30 बॉलमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन दाखवलाय.
क्षेत्ररक्षक इथं तैनात, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जातोय ढेरंग टीम कडनं. सुरेश या फलंदाजाकडनं चांगली फलंदाजी पाहायला भेटले. लक्ष्मण मेघासाठी सुवर्ण संधी आहे. चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि जर षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ह्या बॉलवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथं मिळतील धावा 4. येतोय चौकार. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माय भवानी. नक्कीच पाहिलं तर सुरेश या फलंदाज पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर थोडंसं कमबॅक केला आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आनंदवाडी टीम कडनं. हा मात्र पुन्हा एकदा रॅपिडच्या साह्याने चेंडूला फेकून जातोय आणि आउट ऑफ द पार. येतोय बिग 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 6 इन द मिक्स. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. चौकार आल्यानंतर थोडंसं चांगला फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. हा मात्र स्ट्रेट ऑफ द पार. चेंडूला फेकून जाते पुन्हा एकदा. पाहायचं काय घडणार, परंतु फलंदाज बाद होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. चौकार षटकारांची आतषबाजी करत असताना थोडंसं टायमिंग चुकीचं असल्यामुळे फलंदाज सुरेश बॅक द डग आउट. हॅलो, यानंतरची मॅच असणार आहे बघा. सागवाडी संघाचा संघनायक आणि मोदीमाल संघाचा संघनायक. आम्ही विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस बॉक्स साठी संपर्क साधा. लक्ष्मण साठी सुवर्ण संधी असणार आहे बघा. सलग 3 षटकारास तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे लक्ष्मण मेंगाल्या फलंदाजसाठी. जर 1 षटकार ठोकला तर तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज. पाहायचंय क्रॉस द लाईन. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलंय. अप्रतिम फलंदाजी. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय पुन्हा एकदा चौकार. काय हाणामारी पाहायला भेटले फलंदाजाकडनं, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारी करावं लागते आणि तेच दिसून येते डेरंग टीम कडनं. तो स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अशोक. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली. धावसंख्या पाहिली तर धावफलकीवरती धावा 16 धावा. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. स्ट्रेचच्या दिशेने कटवलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चुकी करतोय. सोपा झेल टिपता आला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय आणि तर 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहिलेत तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 18 धावा. पहिलं षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर धावफलकीवरती धावा 18 धावा. नक्कीच पहिलं षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती धावा 18 धावा. खूप महागडं षटक ठरला जातो आनंदवाडी टीम कडनं. तो पहिला गोलंदाज होता प्रकाश, कारण लक्ष्मण अजूनही आहे. लक्ष्मणसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक मारली तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे या खेळाडूसाठी. तर नक्कीच हे हॅट्रिक करेल का ढेरंग टीम कडनं. तो स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय लक्ष्मण. हॅलो, चहावाली कुठे असेल तर आमच्या स्टेजशी संपर्क साधा. दुसरा गोलंदाज प्रमोद याचा पहिलाच बॉल. मोठा धक्का बसला असता. चुकी करतोय फलंदाज. आऊ मैदानामध्ये चालू आहे, परंतु झेल टिपला असता तर एखादा मोठा धक्का बसला असता धेरंग टीमला. परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आनंदवाडी टीम कडनं, कारण टार्गेट खूप मोठा नाहीये.
परंतु चांगला कमबॅक केलाय ढेरंग टीमने. गोलंदाजीवरती पाहतोय पहिला बॉल प्रमोद हा गोलंदाज आहे. हा देखील चांगला गोलंदाज आहे आनंदवाडी टीम कडनं. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण लक्ष्मण. आम्हा पुन्हा एकदा कट गॅप सिलेक्शन दाखवला. चेंडू थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. मोठ्या मोठ्यांची केली मी कैना 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 तू आहेस तरी कोण वय वय कोण NSF. मला म्हणतात हो म्हणतात मला थँक्यू डीजा. सागवाडी संघाचा संगणक आणि मोदीमाल संघाचा संगणक आपण लगेच रिपोर्टिंग करा. धावसंख्या पाहिली तर 22 धावा धावफलकीवरती आहेत. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडवरती लक्ष्मण. हा मात्र पेस गतीने बॉल टाकल्यानंतर उसळी घेतली. चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. मोठा फटका आल्यानंतर थोडंसं कमबॅक केला गोलंदाज प्रमोद आनंदवाडी टीम कडनं. कारण आपल्याला जर सामना विजय करायचा असेल तर डॉट चेंडू येणं खूप गरजेचं आहे. कारण टार्गेट 46 धावांचा आहे. हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. मोठा फटका आल्यानंतर थोडस कमबॅक केला लक्ष्मण या फलंदाजांनी. मोठे फटके आले नाहीये तरी आपल्या टीमसाठी 1-1, 2-2 धावा नक्कीच. कारण जो टार्गेट सेट केलाय तो टार्गेट आपल्याला सेट करायचा असेल तर नक्कीच मेहनत करावी लागेल आणि तीच मेहनत आपल्याला ढेरंग टीम कडनं पाहायला भेटली आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज प्रमोद. 10-12 पावलांचा रनअप. मात्र चेंडूला हुक केल्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा चुकी करतोय. हा जर झेल टिपला असता तर पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असता ढेरंग टीमला. एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 25 धावा. दुसऱ्या षटकातली काही बॉल शिल्लक. गोलंदाजीवरती प्रमोद. तर लक्ष्मणसाठी एक सुवर्ण संधी बघा. डाक सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राईज. जर सलग 3 षटकार टोकल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे बघा. ही सुवर्ण संधी फलंदाज लक्ष्मण मेंगालसाठी असणार आहे. तरी ते नाणेफेकी केली जाईल बघा. सागवाडी आणि त्याच्या विरोधात केलेला मोदीमाल संघ या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. आमच्या अतिथी मान्यवर डाक सरांच्या माध्यमातून त्याच्या शुभ असत्या इथे नाणेफेकी केली जाईल. दोन संघांमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसात आजच्या रात्रीतील खरं तर चौथी लढत मैदानावरती रंगली जाईल बघा. सागवाडी संघ त्याच्या समोर केलेला मोदीमाल संघ या दोन संघांमधील बिग फाईट मॅच आजच्या रात्रीतील तब्बल 4था सामना आपल्याला पाहायला मिळेल. डाक सरांच्या शुभ असते इथे नाणेफेकी केली जाते बघा. एका साईडला पण पाहतोय मोदीमाल संघ आणि एका साईडला पण पाहतोय खरं तर सागवाडी संघ. खूप लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमच्या अतिथी मान्यवर आपण पाहू शकाल स्क्रीन वरती त्याच्या शुभ असते आपण पाहतोय. या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. मोदीमाल संघ एका साईडला पण पाहतोय सागवाडी संघ. नाणेफेकीचा काउल इथे लागला जातोय. टीम मोदीमाल संघ आपलं डिसिजन कलवाने ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरा मात्र. तर अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 21 धावींची अजूनही गरज आहे ढेरंग टीमला. धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकीवरती आहेत. अजूनही 12 बॉल आणि 21 धावा. 21 धावा 12 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. तिथपर्यंत जाऊया आपण. डीजेला थोडीशी संधी देऊया. डीजे शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव. तर लक्ष्मणसाठी सुवर्ण संधी बाबा. जर लक्ष्मण खेळाडू नाबाद जर राहिला तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि हा सामना जर जिंकवला त्यासाठी देखील लक्ष्मण मेंगालसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज डाक सरांच्या माध्यमातून. अविनाशांचा पहिलाच बॉल थोडासा पेस गतीने टाकलाय. फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय. पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. 12-21चं समीकरण अजूनही आहे. टार्गेट
थोडंसं कटिंग आहे, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे डेरंग टीमला. एखादा मोठा फटका आला तर थोडंसं समीकरण सोपं होऊ शकतं. पण पहिलाच बॉल थोडासा बिगिट केलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश पुन्हा एकदा. मात्र पुन्हा एकदा फेस गती, फुटवर्कचा वापर, फलंदाजाला रोखण्याचं काम केलंय गोलंदाज अविनाश आनंदवाडी टीम कडनं. लक्ष्मणसाठी खूप सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं, प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 501चं पारितोषिक आहे. हा मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना मारलाय बॉल. बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आहो शेठ लई दिसायला झाली या भेट. आहो शेठ लई दिसायला झाली या भेट. आहो शेठ लई दिसायला झाली या भेट. पेशर आहे दोन्ही टीम वरती. आलाय चौकार. या चौकाराच्या सैन्य पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 29 धावा. दोन्ही टीमकडे मॅच आहे, कारण डॉट बॉल झाला तर पेशर येतो फलंदाजावरती आणि मोठा फटका आला तर पेशर आहे गोलंदाजावरती. हा मात्र पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जाणारा बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. चला हवा येऊ द्या. ये रे ला रे बाबा, बचवी नजारे, बचवी नजारे बाबा, बचवी नजारे, बचवी नजारे बाबा, बचवी नजारे. या चौकाराच्या साईने पुन्हा एकदा धावसंख्या भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकीवरती 33 धावा. 2 चौकार आल्यानंतर थोडंसं पेशर आहे गोलंदाज आपण पाहतोय आनंदवाडी टीम कडनं अविनाश. कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रकाश खूप मागणं षटक ठरलं होतं. 18 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. दुसरं षटक पाहिलं तर प्रमोद 7 धावा दिल्या होत्या तिसरं षटक चालू असताना. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय आणि इथं चौकार हॅट्रिक पाहायला भेटले. लक्ष्मणच्या बॅट मधना येतोय चौकार. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. मला वाटते आजच्या दिवसामधली ही पहिली हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक लक्ष्मणच्या बॅटमधनं. अप्रतिम एकदा फलंदाजासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. गुड बॅटिंग म्हणावे लागेल डेरंग टीम कडनं. जो ओपनिंग फलंदाज पाहतोय आपण लक्ष्मण, कारण लक्ष्मणसाठी जो पारितोषिक लावला होता आणि तो कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली डेरंग टीम कडनं. चौकाराने आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकीवरती आपण धाव पाहतोय 37 धावा. तिसऱ्या षटकातले काही बॉल शिल्लक आहे तर गोलंदाज नाराज असेल. आनंदवाडी टीम कडनं अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु डॉट चेंडू झालाय आणि इथं षटक देखील समाप्त झालंय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 37. थँक्यू डीजा. तर यानंतरची मॅच असणार आहे बघा सागवाडी संघ आणि मोतीमाल संघ. आपण लगेच रेडी राहा. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरा. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 6 बॉलमध्ये 9 धावींची गरज आहे. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाऊ शकते कमबॅक जर गोलंदाजांनी केलं तर. आणि जर एखादा मोठा फटका आला तर डेरंग टीम आपला सामना थोडंसं सोपा करू शकतो, कारण मॅच आहे. मॅचमध्ये कोणीही जिंकू शकतो. 6 बॉल 9 धावींची गरज आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय वाघाची वाडी पनवेल प्रकाश जोतादी नाईट स्पर्धा डे दुसरा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. सर्वप्रथम आलेले तमाम रसिक क्रीडा नगरीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील ही स्पर्धेचा आनंद लुटत असतील त्यांचं देखील आमच्या आयोजकाच्या वतीनं तुमचं देखील सहर्ष स्वागत. वळूया मॅचकडे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये 9 धावींची गरज. शेवटचं षटक हदलण्यासाठी आनंदवाडी टीम कडनं गोलंदाज आपण पाहतोय जितेश. जितेशाचा पहिलाच बॉल वाईट बॉल फेकला तर थोडंसं पेशर आहे गोलंदाजावरती. खराब चेंडू. एक अवंतर धाव भेटते. येणारे 6 बॉल 8 धावा, म्हणजे 2 चौकारांची गरज आहे. 6 बॉल 8 धावा, 2 चौकारांची गरज आहे. परंतु कमबॅक केलाय गोलंदाजांनी. पहिला बॉल खराब फेकल्यानंतर थोडंसं पेशर असेल. हा मात्र स्लो डिलिव्हरी टाकलाय. फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय.
खराब बॉल फेकल्यानंतर थोडस लेंथ चांगली घेतली जाते आणि निर्धाव बॉल. या मॅच मध्ये काही होऊ शकतं कारण 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 8 धावींची गरज ठेरंग टीमला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अशोक. लक्ष्मण नॉन स्ट्राईकवरती आहे. मात्र गॅप सिलेक्शन दाखवलंय. ऑफसाईडच्या दिशेने बॉल टच केलाय आणि 1 धाव मात्र आपल्या टीमसाठी जमा केली आहे. अजूनही येणारे 4 बॉलमध्ये 7 धावींची गरज. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण लक्ष्मण मध्ये आहे पॉवर इथं आता धावावा लागेल कारण 4 बॉलमध्ये 7 धावीची गरज. एक मोठा फटका आला तर समीकरण सोपं होऊ शकतो. गोलंदाजीवरती आपण पाहतोय जितेश कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. पाहूया पुढचा बॉल. मात्र पेज गतीने बॉल टाकलाय. निर्धाव बॉल. डॉट चेंडूची सांगता केली जाते. मॅच आहे. हॅलो, तर आपण पाहतोय सागवाडी संघाचा एक सुपर डुपर स्टार सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं कैलास कडकिया. त्यांना आम्ही विनंती करू आपण या मंचावरती महाराष्ट्र पोलीस आपण सातत्यानं चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा इथे स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सत्कार केला जाईल. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण लगेच या मैदान स्टेजवरती या. आपण पेशर फलंदाजावरती आलेला हा पेशर. गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटले. 6 बॉलमध्ये 9 धावीची गरज असताना राहिलेले बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये धाव संख्या आहे ती 7 रनाची गरज आहे. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती लक्ष्मण. मात्र मोठा फटका तर मारलाय स्वतः गोलंदाज. फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला जातोय आणि तिथे एकच धाव कंप्लीट आणि एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहिली तर धावफलकेवरती धावा 40 धावा. येणारा शेवटचा बॉल असेल आणि 6 धावींची गरज. कंपल्सरी 6 धावीची गरज आहे. 1 बॉल 6 धावा. मॅच होती कुठं आणि आली कुठं. पेशर मध्ये मॅच झाली आणि चांगला कमबॅक केला गोलंदाजाने. जितेश हा गोलंदाज आनंदवाडी टीम कडनं. 1 बॉल 6 धावा. अशोकला मोठा फटका मारणं खूप गरजेचं आहे जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. आणि गोलंदाज म्हणत असेल ही मॅच जर हा बॉल डॉट काढला तर पुढच्या फेरीमध्ये दाखल आम्ही होणार. तर स्ट्राईक एंड वरती अशोक. जर मी मोठा फटका मारला तर पुढचं स्वप्न मी बघू शकतो. परंतु क्रिकेट आहे पाहायचंय. गोलंदाजी मार्क जितेश पुन्हा एकदा मोठा फटका बांधण्याच्या प्रयत्नात आहे. फुटवरचा वापर आणि डॉट चेंडू आणि इथं विजय संघ झालाय तो आनंदवाडी आणि पराजित संघ झालाय तो डेरंग. दोन्ही टीमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू मनोज. तरी त्या मान्यवरांचं स्वागत केलं जाईल बघा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पोलीस निर्वाहित असलेल्या आपल्या कैलासदादा खडकिया यांचं स्वागत केलं जाईल. आम्ही विनंती करतो या स्पर्धेचे आमचे दमदार यशस्वी आयोजक कालरामजी कांबळे यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभास्त्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. खरं तर खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि खरं तर चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण विचार केला पोलीस निर्यात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय कैलासदादा खडकिया. आपण पाहतोय त्यांचा स्वागत इथे केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर मान्यवरांचा इथे यथोचित गौरव केला जातोय. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आपण पाहतोय काळराम कांबळे यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन इथे मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक आपण पाहतोय सन्मान चिन्ह इथे पण पाहतोय त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केल्या जात आहेत. त्यांचं स्वागत इथे आपण पाहतोय. स्क्रीनवरती पाहू शकाल. मॅच लगेच स्टार्ट होईल बघा. सागवाडी संघ नाणेफेकी जिंकले. आपण डिसिजन कलवान लगेच मैदानावरती उतरा. तर नक्कीच याच्या नंतरचे समालोचक करतील धोदानी गावचे गुलंद आवाज. या पनवेल विभागामधला समालोचक असतील कृष्णा पारदे. मी विनंती करतो याचे मॅचचे समालोचक करतील एक गुलंद आवाज कृष्णा पारदे ऑर्टो. हॅलो, तर आम्ही विनंती करू लक्ष्मण मेंगाळ आपण मंचावरती या. लक्ष्मण मेंगाळ बघा आमचे पाहुणे आपल्याला विनंती करतायत आपण या मंचावरती. तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिलं तब्बल 14 चेंडू 35 धावा. कमालीची पटकेबाजी. अतिश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचे किताब. अतिशला आम्ही विनंती करू आपण या मंचावरती मॅन ऑफ द मॅचचे किताब घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ज्याच्या बॅट